महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा परप्रांतीय बागेश्वर बाबाने आता अवमान केलेला आहे. त्यांना कपोलकल्पित गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज म्हणे युद्धाला थकून गेले आणि मग ते समर्थ रामदासांच्या चरणी गेले, त्यांच्या चरणी राजमुकुट ठेवला आणि त्यांना म्हणाले की आता राज्यकारभार, राजपाट तुम्ही चालवा, कारण मी थकून गेलोय, मला विश्रांती हवी आहे, माझ्यावर दया करा. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या धैर्याचा, त्यांच्या शौर्याचा यापेक्षा अधिक अवमान आतापर्यंत कोणीही केला नसेल. यापेक्षाही गंभीर बाब अशी आहे की हा अवमान कोणाच्या उपस्थितीमध्ये केला, तर याला उपस्थित होते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, नितीन गडकरी आणि थोर इतिहासतज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस. प्रश्न असा आहे की अशी इतिहासाचा आधार नसणारी गोष्ट सांगत असताना ही लोक शांत का बसली? देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून का नाही सांगितलं त्या बागेश्वर बाबाला की अरे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही, ते एकदाही भेटले नाहीत, तू अशा खोट्या गोष्टी सांगू नको, इतिहास नासवू नको. ते सांगू शकत नाहीत, कारण बागेश्वर बाबाचे बोलविते धनी हेच आहेत. मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हेच त्याचे बोलविते धनी आहेत. आणि त्यामुळेच तुम्ही पहा, विनायक दामोदर सावरकर यांनी जी शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची परंपरा सुरू केली, तीच परंपरा छिंदम असेल, कोश्यारी असेल, कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, जे भाजपशी आणि संघाशी संबंधित आहेत, या लोकांनी पुढे नेली आणि आता बागेश्वर बाबाने तर त्याचा कळस घातलेला आहे. देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत यांनी लक्षात ठेवावं, कृपा करावी की महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा इतिहास नासवू नये, त्यांनी महाराजांचा असा अवमान करू नये. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.